माझी कोणावर टीका नाहीये. या मागण्यांना पाठिंबा देणारे दोन वर्गांना मी बघतो. कुठले दोन वर्ग आहेत? पण या विरोधामागे एक सामान्य रहिवाशांची काय नुकसान होत आहे हे प्रपंच मला आज तुमच्याबरोबर मांडायचं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोतीलाल नगर 1, 2, 3 पुनर्वसनाची चर्चा खूप जोरात सुरू आहे. सुप्रीम कोर्टाकडून मंजुरी मिळून म्हाडा आणि अदानी या समूहामार्फत प्रत्येकाला 1600 चौरस फूट रेरा कार्पेट एरिया हे हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 7 वर्ष सांगितलेला आहे, पण 10 वर्ष आपण जास्तीत जास्त पकडूया. आणि त्याच वेळी आपण पाहतोय या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या समित्या फार पुढे आलेल्या आहेत. काही जुन्या आहेत, काही नवीन आहेत. त्यांच्याकडून काही 2200 चौरस फीट जागा यांची मागणी केली आहे आणि आणखीन काही मागण्या पण आहेत. आणि असंच मुख्यमंत्र्यांकडेही एक समिती नवीन मागणी करत आहे. आणि आजवर रहिवासीसाठी लढणाऱ्या सर्व समित्यांचा मी आदर करतो, पण या विरोधामागे एक सामान्य रहिवाशांची काय नुकसान होत आहे हे प्रपंच मला आज तुमच्याबरोबर मांडायचं आहे. या मागण्यांना पाठिंबा देणारे दोन वर्गांना मी बघतो. कुठले दोन वर्ग आहेत? एक वर्ग ज्यांना सध्या त्यांच्या घरातून महिन्याला लाखो रुपयांचे भाडे येतात, त्यांच्यासाठी हा प्रकल्प अजून काही वर्ष लांबवला ना काही फरक पडत नाही. आपल्याला मिळत असलेल्या भाड्यातून EMI फेडत असतील, काही इन्व्हेस्टमेंट करत असतील, ते भागतं. पण दुसरा आणखीन एक वर्ग आहे, जसं मीही आहे, त्यात साध्या भोळ्या रहिवाशांना असे वाटते की 2200 स्क्वेअर फीट जागा ही मंजुरी आपल्याला लगेच मिळेल आणि आपले स्वप्न पूर्ण होईल. या बाबत माझ्या मनात काय चालू आहे हे मी तुमच्यासमोर मांडतोय. माझं वय 43 वर्ष आहे. अंगात काम करण्याची क्षमता, बळ म्हणा किंवा ऊर्जा म्हणा, सहजरित्या 55 वर्षापर्यंत राहणार. आणि आपल्या या सक्षम वयात आपल्याला हक्काचे घर मिळावे, आपण तिथे राहावे, हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते, माझेच नाही. पण हळूहळू काय होतं, जसा प्रकल्प लांबणार तसे आपल्या हक्काची वर्ष निघत जातील. दिवस, महिने आणि वर्षांच्या चक्रामध्ये आपले स्वप्न फक्त स्वप्न राहू नये ह्याच्याबद्दल काळजी वाटते, भीती वाटते. आणखीन वाढीव मागणीच्या नावाखाली कायदेशीर पे जर तयार झालं तर प्रकल्प वर्षानुवर्ष रखडतं, हे आतापर्यंतचं आपण बघितलेलं आहे आणि हीच माझी पण भीती आहे. आज आपण म्हणतो थोडा वेळ आणखीन थांबूया, आज आपण सक्षम आहोत, पण उद्या आपली परिस्थिती अशीच असेल का ह्याची गॅरंटी नाही आहे. म्हणून हा माझ्यासाठी केवळ 1600 आणि 2200 चौरस फीटाचा प्रश्न नाही आहे. समित्याने आतापर्यंत जसे जनहितासाठी काम केले आहे तसेच या प्रकल्पामध्ये रहिवाशांना काय अडचण येऊ शकते याबद्दल आवाज उठवणे गरजेचे आहे. आणि माझ्याकडून जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी क्षमा मागतो. जर वेळ गेल्यावर अनिश्चितता पडत असेल तर त्यात खेद आहे. यासाठी वेळेत निर्णय घेणे हीच काळाची सध्या गरज आहे. मी सर्वसामान्य मोतीलाल नगरकर आपल्या समोर हे माझे मत मांडलेले आहे, विचार मांडले आहेत. तुमचे मत काय आहे नक्की सांगा. जय हिंद.